सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. ज्या वृक्षाखाली स्वतः भगवान दत्तात्रेयाने तपस्या केली तो पवित्र औदंबर आणि माघ महिन्यातील पंचमी. आयुष्यात अडथळे येत आहेत का? मनोकामना अपूर्ण राहतात का? माघ महिन्यातील औदंबराची पूजा अर्चना केल्याने काय फळ मिळते? औदंबर पंचमी इतकी विशेष का मानली जाते? माघ महिन्यातील औदंबर पंचमी दत्तकृपेचा दिव्य दिवस. माघ महिन्यातील औदंबर पंचमी ही दत्तकृपेची सुवर्ण संधी. नक्की जाणून घ्या. औदंबर पंचमी ही माघ पंचमीला साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये औदंबर वृक्षाला अतिशय पवित्र मानलं जातं. जसं बिल्व वृक्ष, तुळस, त्याप्रमाणेच औदंबर हे पवित्र वृक्ष मानलं जातं. औदंबर म्हणजे केवळ वृक्ष, एक पवित्र वृक्ष, त्यासोबत तो ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचं प्रतीक आहे. ज्या ठिकाणी औदंबर असतं तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते, असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. स्कंदपुराण, दत्तपुराण आणि पद्मपुराणातील माघ महात्मा या ग्रंथामध्ये औदंबर वृक्षाचे महत्त्व सांगितलेले आहे. दत्तपुराणानुसार काय, भगवान दत्तात्रेयाने औदंबरा वृक्षाखाली तपस्या करून भक्तांना ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश केला. म्हणूनच औदंबर हा दत्ताचा साक्षात निवास मानला जातो. माघ महिना स्वतःच पुण्यदायी आहे. या महिन्यात केलेले स्नान, दान, जप आणि पूजा अर्चना 1000 पटीने फळ देतात, असे पद्मपुराणात सांगितलेले आहे. म्हणूनच माघ महिन्यातील औदंबर पंचमी ही अत्यंत फलदायी आणि प्रभावी तिथी मानलेली आहे. या पंचमीचे लाभ सुद्धा भरपूर आहेत. औदंबर पंचमीला आपण त्या वृक्षाची पूजा अर्चना केली तर त्यामध्ये फायदे काय काय होतात? संतती संबंधी अडथळे दूर होतात, मनकामना पूर्ण होतात, घरात सुख, शांती, समाधान नांदते, पितृदोष, ग्रहदोष शांत होतो, दत्तकृपा प्राप्त होते. विशेषतः स्त्रिया ही पूजा अर्चना भक्तीने करतात. पूजेची सोपी पद्धत काय आहे की औदंबर पंचमीच्या दिवशी किंवा माघ महिन्यातील गुरुवारी सुद्धा केलं तरी चालते. माघ महिन्यातले गुरुवारी सुद्धा करता येतं. सकाळी उठून आपण स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं, धूत वस्त्र, आणि देव अर्चना वगैरे आपली सर्व आटपल्यानंतर, आपली दिनचर्या आटपल्यानंतर औदंबर वृक्षाजवळ जायचं, तिथं दिवा लावायचा, पाणी, दूध आणि फुलं, हार, एखादा हार सुद्धा, हळदी, कुंकू, फुलं आणि फुलं व्हायचे, गुळ नैवेद्य दाखवायचा आणि ओम दत्तात्रेय नमः हा जप किमान 11 वेळा तरी करायचा. शक्य असल्यास त्या दिवशी उपवास आणि फलाहार घ्यायचा. परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा करायच्या औदंबर वृक्षाला 11, 21, 108 आपल्या तब्येतीनुसार. त्याच्यामध्ये अजून एक विशेष असा उपाय सुद्धा करायचा त्या दिवशी, खूप महत्त्वाचा असतो. औदंबर वृक्षाला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालावेत आणि गूळ चणा याचं किंवा अन्नदान करायचं. त्या दिवशी दत्तस्तोत्र किंवा गुरुचैत्र वाचन सुद्धा फलदायक मानलेलं आहे. या उपायाने काय होते, आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतात. आपल्याला आता प्रश्न पडतो की औदंबर पंचमीला पूजा अर्चना नाही जमली तर काय करावं? तर याबद्दल अध्यात्मामध्ये स्पष्ट असा मार्ग सुद्धा सांगितलेला आहे, सोपा मार्ग. म्हणजे पंचमीला नाही जमली तर कधी करावी? माघ महिन्यातील कोणत्याही गुरुवारी. औदंबर हा दत्तात्रेयाचा निवास आहे. गुरुवार हा सर्वात उत्तम दिवस मानला जातो. पंचमी चुकली तरी माघ महिन्यातील गुरुवारी पूजा अर्चना केल्यास तेवढेच पुण्य मिळते. दत्त जयंती अजून कोणत्या दिवशी करायचं? दत्त जयंती, गुरुपुष्यामृत योग. माघ महिन्यात नाही जमले तर पुढील गुरुपुष्यामृत योगावर, दत्त जयंतीवर, पौर्णिमा या दिवशी सुद्धा औदंबर अर्चना करू शकता. अमावस्या किंवा अमावस्याला सुद्धा करायची. कारण काय, पितृदोष शांतीसाठी अमावस्येला औदंबर पूजा अर्चना विशेष अशी फलदायी मानलेली जाते. कारण काय की घरातील अडथळ्यासाठी पौर्णिमेलाही पूजाही आपण करू शकतो, पूजा अर्चना. मनात भक्ती ठेवून औदंबराला नमस्कार करायचा, दिवा लावायचा आणि ओम दत्तात्रेय नमः हा जप 11 वेळा जपायचा. मनकामना मनात सांगायची औदंबर वृक्षाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, भाव महत्त्वाचा असतो, असं आपलं अध्यात्म पण सांगतं. औदंबर पंचमी चुकली तरी काळजी करू नका. माघ महिन्यातील कोणत्याही गुरुवारी भक्तीने केलेली औदंबर अर्चना तितकीच फलदायी ठरते. औदंबर पंचमीला पूजा जमली नाही तर निराश व्हायचं नाही, कारण देव भाव पाहतो.
कमेंटमध्ये ओम नमो दत्तात्रेय नमा असं लिहा. हा व्हिडिओ एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा दत्त भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करा, शेअर करा. माघ महिन्यातील कोणत्याही गुरुवारी भक्तीने केलेली अवनंबर पूजा अर्चना नक्कीच दत्तकृपा देणारी ठरते. आपण ज्या भावने देवाला हाक मारतो त्याच भावनेने दत्त महाराज कृपा करतात. जय जय गुरुदेव दत्त.